चला आपल्या आर्थिक आयुष्यातल्या एका खूप महत्त्वाच्या नंबरबद्दल बोलूया, सिबिल स्कोअर. किंवा कर्ज मिळालं पण व्याजदर इतका जास्त होता की नकोच वाटलं असेल नाही का? यामागे बऱ्याचदा कमी सिबिल स्कोअर हेच कारण असतं. पण हा सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत हे आपलं फायनान्शियल रिपोर्ट कार्ड आहे. यावरूनच बँका ठरवतात की कर्जदार म्हणून आपण किती विश्वासार्ह आहोत. आता बघा स्कोअरचं वर्गीकरण कसं असतं. 750च्या वर म्हणजे एकदम उत्तम. पण हा सिबिल स्कोअर कमी का होतो? EMI वेळेवर न भरणं, क्रेडिट कार्ड जास्त वापरणं यासारख्या गोष्टींमुळे स्कोअरवर परिणाम होतो. मग तो सुधारायचा कसा? चांगली गोष्ट म्हणजे हे शक्य आहे. स्कोअर सुधारण्यासाठी या 5 सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. हे बघा, हा आहे 30%चा नियम. क्रेडिट कार्डचा वापर नेहमी मर्यादेच्या आतच ठेवा. पण स्कोअर सुधारायला किती वेळ लागतो? साधारणपणे 6 ते 12 महिने लागतात. यात संयम आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. चला आता काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाहूया. हा स्कोअर अपडेट किती वेळा होतो? साधारण 30 ते 45 दिवसांमध्ये नवी माहिती तुमच्या रिपोर्टमध्ये अपडेट होते. आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न. पैसे देऊन स्कोअर सुधारता येतो का? नाही, हा निव्वळ एक गैरसमज आहे. सर्वात महत्त्वाचं आहे सातत्य. तुमच्या चांगल्या आर्थिक सवयीचं स्कोअर वाढवतात. आर्थिक आरोग्य हा छोट्या छोट्या योग्य निर्णयांचा प्रवास आहे आणि तो नक्कीच शक्य आहे.